थकीत पाणीपट्टी भरा अन्यथा 7/12 वर बोजा नोंद करण्यात येईल अशा नोटीस पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना पाठवण्यात आल्यात। संबंधित विभागानं चुकीच्या पद्धतीनं नोटीस बजावल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। पावसाच्या पाण्यावर पाटबंधारे विभागाचा अधिकार आहे का असा सवाल करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। कागल तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले सोनाळी गावचे 997 हेक्टर क्षेत्र आहे। त्यातील काही शेतजमिनीतून दूधगंगा वेदगंगा कालवा जातो। तिथले शेतकरी पिकं घेतात, मात्र बहुतांश शेतजमिनीला या पाण्याचा काहीही वापर होत नाही की पाझर पाणी देखील येत नाही। कालव्यापासून उंचावर शेतजमिनी असल्यामुळे तिथल्या जिरायती शेतीमध्ये पावसाच्या पाण्यावर पिकं घेतली जातात, तर काहींनी विहिरी बोरवेलच्या माध्यमातून शेती पिकं घेत कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवलाय। मात्र पाटबंधारे विभागानं प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी न करता थकीत पाणीपट्टी वसुलीची नोटीस पाठवली आहे। पाणी न वापरता नोटीस आल्यानं शेतकरी संतप्त झालेत। पाटबंधारे विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शाखा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीनं आकारलेली पाणीपट्टी निदर्शनास आणून दिली। नोटीस रद्द करून ना हरकत दाखले द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी भूविकास बँक कर्जमाफी कृती समितीचे अध्यक्ष समाधान म्हातुगडे, विनायक म्हातुगडे, भिकाजी बचाटे, शैलेंद्र पोवार, प्रल्हाद शेणवी, मधुकर टेबुगडे, समाधान चौगले, बबन मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।